जय जय रघुवीर समर्थ। नभे वाउगी चाहुटी कामपोटी, क्रिये विणवा चाळता तेची मोठी। मुखे बोलिल्या सारखे चालताय, मना सद्गुरु तोची शोधूनी पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आपण आज त्यातील श्लोक क्रमांक 182 ह्याचं चिंतन अभ्यासणार आहोत। आपण सद्गुरू कसा नसावा ह्याचा अभ्यास गेल्या 2 श्लोकांमधून करतोय। का करतोय? कारण हा जो थोरला देव आहे ना, जे हे मुख्य परमतत्व आहे, ते गुरुशिवाय प्राप्त होऊ शकत नाही या निष्कर्षाप्रत समर्थांनी आम्हाला आणून ठेवला। आणि मग गुरु हा कसा नसावा हे समर्थांनी सांगितलं। कारण ज्याला स्वतःलाच ते आत्मज्ञान झालेलं नाही, ज्याला अजूनही स्वतःलाच त्या भगवंताची प्राप्ती झाली नाहीये, अशा व्यक्तीच्या चरणी जर आपण आपलं गुरुभाव ठेवला, त्याला जर आपण गुरुपदी बसवलं, तर बऱ्याचदा आमची फसगत होण्याची दाट शक्यता आहे। तो थोरला देव तर आम्हाला सापडणार नाहीच, पण लौकिक अर्थाने देखील आम्ही नागवले जाऊत, फसवले जाऊत। एक प्रकारे आम्हाला जीवनामध्ये एक अत्यंत चुकीचं वळण अशा गुरुच्या नादी लागल्यामुळं प्राप्त होतं। गुरु हा आत्मज्ञानी असावा, परंतु आत्मज्ञानी संताची लक्षणं काय हे सामान्य जीवाला कशी कळायची? त्यामुळं आजच्या समाजात आपल्याला भोंदूगिरी चाललेली दिसते। काही किरकोळ रिद्धी सिद्धींच्या आधाराने लोक समाजामध्ये अशा व्यक्तींना सद्गुरू मानून बसतात। परंतु सद्गुरू कोण? तर जनी ज्ञानिया तोची साधू अगाधो। जो ज्ञानी आहे तो साधू काही वेगळाच असतो, त्याची लक्षणं काही वेगळीच असतात। समर्थ आम्हाला ती लक्षणं सांगणार आहेतच, परंतु त्याआधी समर्थांना त्या काळामध्ये चालू असलेली ही भोंदूगिरी बघून जणू काही अत्यंत संताप आलाय। परमार्थाच्या नामाखाली ही चाललेली विषय लोकांची एक प्रकारची दादागिरी ही संतांना, समर्थांसारख्या सत्पुरुषाला विषण्णता आणतीये मनामध्ये। समाजामध्ये शिष्य म्हणवणारी लोक देखील विषयी झाली आहेत, आणि अशा विषयी लोकांच्यामुळं त्यांच्यातलेच काही अतिहुशार विषयी लोक गुरुपदावरती बसलेले आहेत। आणि त्यामुळं समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये आपला गुरु कसा असावा हे सांगण्यापेक्षाही गुरु कसा नसावा या सांगण्यावरती अधिक जोर दिलाय। बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता। असा हा गुरु हा कधीच कुठल्याही प्रकारचे चित्रविचित्र मंत्र सांगत नाही, कुठल्याही प्रकारे चेटक सांगत नाही। नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, कधी पैशाची अभिलाषा ठेवत नाही। नवे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, कधी कोणाची निंदा मत्सर करत नाही। नवे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जो कुठलाही व्यसन करत नाही, उन्मत्तपणा दाखवत नाही, असा ज्ञानी सत्पुरुष हा काही वेगळाच असतो, असं समर्थांचं सांगणं। त्याच गुरु कसा नसावा या सदरामध्ये अजूनही 2 ओळींमध्ये समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये लक्षणं सांगतायत। कसा नसावा सद्गुरु? नवे वाऊगी चाहुटी कामपोटी। नवे वाऊगी, उगीचच कारण नसताना, नवे वाऊगी चाहटी कामपोटी, उगीच चरहाट लावणं,
उगीच बडबड करत राहणं, उगीच सांसारिक लोकांचे विषय चघळत राहणं, पोटामध्ये काहीतरी विषय आहेत आणि ते असतानाही देखील उगीच लोकांच्या समोर गुरु असल्याचा आविर्भाव करणं. नव्हे वाऊगी चाहटी कामपोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. जगाला सांगायचं नाम घ्या, नाम घ्या, पण स्वतः मात्र कुठलीही उपासना करायची नाही. आपलं जीवन कधीही नीट नीती धर्माला समजून उमजून जगायचं नाही. मनुष्याने कधीही अस्ताव्यस्त राहून साधना त्याच्याकडून कधी घडत नाही. पण अशी लोक जी अनेकांना साधन मार्ग सांगायचा प्रयत्न करतात, ते मात्र स्वतः आपलं जीवन अत्यंत उन्मत्तपणे जगत असतात. अशी व्यक्ती ही कधीही सद्गुरू होऊ शकत नाही. मग सद्गुरू कोण? तर याच श्लोकाच्या पुढच्या 2 चरणामध्ये समर्थ सांगताना म्हणतात की मुखी बोलिल्या सारिखा चालत आहे. जे तो मुखाने बोलतो त्याचप्रमाणे ज्याचं आचरण आहे, म्हणजे वचन आणि आचरण यामध्ये ज्याची फारकत नाही. मुखी बोलिल्या सारिखा चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. म्हणा असा सद्गुरू शोधून पहा, ज्याचं बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले. असा सत्पुरुष हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळं ह्या श्लोकामध्ये पहिली 2 चरण सद्गुरू कसा नसावा हे समर्थांनी सांगितलं, तर उर्वरित 2 चरणांमध्ये सद्गुरू कसा असावा, अशा सद्गुरूचा तू शोध कर म्हणा, हे आपल्याला ते सांगतायत. सज्जनो, श्री महाराजांचे एक वाक्य आहे की ब्रह्मचारी अथवा संन्यासाने कधीही प्रापंचिक लोकांमध्ये जास्त उडबस करू नये. याचं कारण असं आहे की आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो त्या लोकांचे गुणधर्म आपल्याला स्वाभाविकपणे लागतात. मग एखादा ब्रह्मचारी संन्याशी जर एखाद्या घरामध्ये राहून, प्रापंचिकांमध्ये राहून प्रपंचाचाच गोष्टी करतोय, तर त्याला आपलं ब्रह्मचर्य किंवा आपलं वैराग्य निभवणं हे अत्यंत कठीण होऊन जातं. तो स्वतःच्या हातानेच आपली परीक्षा अत्यंत अवघड करून टाकत असतो. जसं आपण एखाद्या वस्तूचा संग केला की त्या वस्तूचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात, तसा हा संसार ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याने खरंच मनापासून आतून त्यागला पाहिजे. बघा, केवळ बाह्य वेशभूषा बदलून कधीच कोणी संत होऊ शकत नाही, सद्गुरू होऊ शकत नाही. श्री एकनाथ महाराजांनी नाथ भागवताच्या अंतिम टप्प्यामध्ये चिरंजीवी पद नावाचं एक अत्यंत सुंदर, साधकाला परमार्थासाठी उपयुक्त असा बोध लिहून ठेवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी साधकाला स्पष्ट सांगितलंय की वैराग्य कसं असतं. जसं लहान मुलाची त्वचा ही जर कोवळी असेल तर ती कोवळी त्वचा त्याच्यामध्ये एखादा काटा हा सहजपणे घुसू शकतो, त्याप्रमाणे वैराग्यामध्ये जोपर्यंत तो काटा परिपक्व होत नाही तोपर्यंत एखाद्या प्रापंचिकाच्या मध्ये उठ बस वैराग्यशील माणसाने करू नये. उगीच प्रदीर्घपणे संसाराच्या गप्पा मारू नये. अनेक लोक आपण बघतो की त्या सांसारिकांच्या पेक्षा देखील अधिक तन्मयतेने रस घेऊन इतरांच्या संसारामध्ये लुडबुड करत असतात. हे असं करू नका, तसं करा, ते करा, हे करा. अरे, त्या व्यक्तीच्या संसाराला तू पूर्ण करण्यासाठी आलायस का त्या व्यक्तीला भगवंताकडे लावण्यासाठी तू आलायस? हे आपल्याला आपला पहिले रोल कळायला पाहिजे. संसारामधल्या गोष्टी या कितीही जरी नीट करायचा प्रयत्न केला तरी जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला हे त्यांना माहिती असलं पाहिजे, कळालं पाहिजे. ठीक आहे, विवेकाने एखाद्याने जर कधी विचारलं की बाबा मी आता ह्यामध्ये काय करू नेमकं, आपण मला थोडं मार्गदर्शन कराल का, तर अत्यंत कमी शब्दांमध्ये आपण त्याचं मार्गदर्शन करावं. अत्यंत कमी शब्दांमध्ये. उगीच आपण त्याच्यावरती नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी उगीच चऱ्हाट लावू नये. दीर्घसूत्री कधी सद्गुरू नसतो. बघा,
श्री महाराजांना कधीही कोणी एखादा सांसारिक प्रश्न विचारला आणि मग महाराज लगेच त्याला हो किंवा नाही किंवा काहीतरी 2-4 शब्दामध्ये उत्तर द्यायचे. यावरती तो व्यक्ती परत म्हणायचा, पण मला असं वाटतं की असं असं केलं तर. मग यावरती ते म्हणायचे, मग ठीक आहे तसं करा, काही हरकत नाही. पहिलं जे उत्तर आलेलं आहे ते ज्यांनी मान्य केलं, तिथं त्यांनी महाराजांनी विषय संपवला आणि ज्यांनी अत्यंत डोळे झाकून त्या पद्धतीने काम केलं त्याचं काम देखील मार्गी लागलं. पण लोक ही केवळ विचारायला येत असतात, त्यांना करायचं तेच असतं जे त्यांच्या मनामध्ये त्यांनी धरलंय. हे उगीचच काहीतरी कोणाच्या तरी मुखातून आपल्याला जे हवंय ते बोलवून घेण्यासाठी म्हणून बऱ्याचदा अशी मंडळी सत्पुरुषांच्याकडे येतात. पण सत्पुरुष हा खऱ्या अर्थाने मौनी असतो. आपल्या अंतरंगामध्ये मौन त्याला अत्यंत प्रिय असतं. कारण बोलण्यामध्ये खूप जास्त ऊर्जा लागते. त्यातही अशा सांसारिक गोष्टी बोलून कधीच आपली तो शक्ती खर्च करत नाही. अत्यंत कमी शब्दामध्ये त्याच्या कल्याणाचा मार्ग तो त्याला सांगतो. पण जर एखादा व्यक्ती सांसारिक लोकांच्या मध्ये येतोय, त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांच्या पलंगावरती बसतोय, त्या सांसारिकांच्या बरोबर सगळ्या गोष्टींमध्ये रस घेतोय, कुठंतरी मनाला सांगा की आपण चुकीच्या व्यक्तीला तर सद्गुरुपद देऊन बसलो नाही ना. सज्जनो, समर्थांनी महंत लक्षणांमध्ये फार काही महत्वाच्या गोष्टी सद्गुरु पदाच्या दिशेने निघालेल्या साधकासाठी सांगितल्या आहेत की तो पुरतं बघत नाही कोणाकडं. कधीही तो एखाद्या स्त्रीकडं डोळे भरून बघत नाही. कधीही एखाद्या प्रापंचिक गोष्टीकडं तो अत्यंत रसभरीत अशा भावनेने पाहत नाही. तो कधीही शब्द हे दीर्घसूत्री करून बोलत बसत नाही, थोडक्यामध्ये बोलतो. बघितल्यासारखं करून न बघितल्यासारखं करत तो निघून जातो. तो कधी शोधायला जावं तर सापडत नाही. प्रापंचिक त्यांच्या मागे हात धुवून लागतात, पण हा अशा प्रापंचिकांच्या ताब्यात येत नाही. आणि आला तरी तो त्यांना भगवंताचीच भक्ती, त्याचीच महती, नामाचं प्रेम याच विषयी बोलत राहतो. कारण त्याच्या आतमध्ये त्याला काहीच नकोय. हे असे भोंदू लोक कोण असतात, ज्यांच्या पोटामध्ये मात्र वासना आहे, पण त्यांना दाखवायचंय की आपण सद्गुरू आहोत. आणि मग अशा पोटातल्या वासना तृप्त करण्यासाठी केवळ वेशभूषा बदलून हे खरं तर सांसारिकांपेक्षा देखील विषयासक्त झालेले असतात. नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी आणि काय क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. लोकांना सांगणार, अरे नाही देवाचं नाव घ्या बरं, अरे देवाचं नाव घ्या, पण तुम्ही त्यासाठी स्वतः किती माळा करताय, किती तपस्या करताय, किती उपासना करताय. लोकांना सांगा प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि स्वतः जर तुम्ही सूर्य माथ्यावर येऊस तर झोपून राहणार असाल तर तुम्हाला सत्पुरुष म्हणवणं हे कितपत योग्य आहे. लोकांना तुम्ही सांगणार निर्व्यसनी व्हा, निर्व्यसनी व्हा, आणि स्वतः मात्र व्यसनांमध्ये लिप्त राहणार. लोकांना सांगणार की जिव्हेच्या आहारी जाऊ नका, आणि स्वतः मात्र आपल्या जिव्हेला जे चांगलं चुंगलं वाटेल ते घेत राहणार. ब्रह्मचर्याच्या गप्पा मारणार, वैराग्याच्या गप्पा मारणार, आणि इकडं मात्र आपल्या आचरणामध्ये यापैकी कुठलीच गोष्ट ठेवणार नाही. आजच्या काळामध्ये आपण काय चित्रविचित्र बातम्या वाचत असतो या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये. जेव्हा लक्षात येतं की मनुष्य एकदा का त्याने स्वतःची प्रतिमा आपण सद्गुरू आहोत अशी केली ना, की त्याला आतमधून त्याचे भेडसावणारे जे विकार असतात ना ते आणखीन उग्र रूप धारण करतात. आणि त्याची पंचायत अशी होती की तो पुन्हा खाली येऊ शकत नाही. कारण बघा, एकदा का तुम्ही गुरुपद स्वीकारलं ना की तो नॉन रिटर्न वॉल आहे. म्हणजे इथून अधोगतीच, बाकी दुसरा काही मार्ग नाही, जर तुम्ही वासनायुक्त दंभयुक्त गुरुपद धारण केलं असेल तर. हा संपूर्णपणे निर्वासन झालेला, स्वतःला धगधगीत वैराग्याने निरंतर ज्याने सांभाळलं आहे असा सत्पुरुष हा विरळाच. परंतु एकदा का तुम्ही गुरुपद स्वीकारलं आणि जर तुमच्या पोटामधल्या कामना तशाच असतील तर अधोगती ही निश्चित आहे. मग यासाठी काय करावं? मुखी बोलिल्या सारिके चालत आहे. सद्गुरू असा असावा ज्याचं आचरण आणि ज्याच्या वचन यामध्ये कुठलाही भेद नाही. किंवा जर आजच्या काळामध्ये
हे ऐकल्यानंतर एखाद्याला वाटत असेल की अरे, आम्हाला काही सुधारण्याची शक्यता आहे की नाही, आम्ही तर गुरुपद धारण केलंय पण आम्हाला दिसतंय आतमध्ये आमच्या कामना खूप आहेत, तर मग आम्ही काय करावं? एकच गोष्ट करावी, स्वतःशी प्रामाणिक व्हावं. आपण जर तसे नसूत तर तसं प्रोजेक्ट करणं थांबवावं. आपण जे काही बोलतोय त्याप्रमाणे आपण आचरण करण्याचा निरंतर प्रयत्न करावा. आणि काही नाही झालं तरी सपाटून नामस्मरण करावं. बघा, सपाटून. नाम असं आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. आपण इतकं नाम घ्यावं की त्या नामाने ही दांभिकता जळून जाईल, हे पापाचरण जळून जाईल. आणि सज्जनो, सद्गुरुपद असं आहे ना, आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला सद्गुरुपद धारण करण्यासाठी काही करावं लागत नाही. श्री महाराजांचं एक वाक्य आहे की आत्मज्ञान प्राप्त करावं आणि एका बंद खोलीमध्ये कोच्यावरती बसून राहावं, सगळं जग स्वाभाविकपणे तुमच्या पायी येईल. मला परवाच ते आमचे अत्यंत आराध्य किंवा ज्यांना आम्ही श्रद्धेय म्हणतो असे नामावतारी सत्पुरुष जे आजच्या काळामध्ये वृंदावनमध्ये राहतात, त्या प्रेमानंद महाराजांचं फार कौतुक वाटलं. कारण त्यांच्या एकांतिक वार्तालापामध्ये प्रत्यक्ष आपल्या भारताच्या प्रथम नागरिक माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी त्या आश्रमामध्ये आल्या. माझे डोळे पाणावले. म्हटलं, काय नामाची ताकद आहे, काय या सत्पुरुषाचं वैराग्य आहे. ज्याने क्षेत्र संन्यास घेतलाय, तो या काही एका परिघाच्या पलीकडे ओलांडून कुठेही जात नाही. तो आपली एकांतिक वार्तालाप करतो, आलेल्या लोकांना नामाचं महत्व सांगतो आणि दिवसभर निरंतर नाम घेत राहतो. कुठं जाणं नाही, येणं नाही, काही लौकिक नाही. पण असा एखादा संत जेव्हा उदयाला येतो तेव्हा प्रत्यक्ष राष्ट्रपतींना त्याच्या आश्रमामध्ये येऊन त्याचं दर्शन घ्यावंसं वाटतं. याचं कारण एकच आहे, मुखी बोलिल्या सारिखा चालत आहे. सज्जनो, नामाची ही ताकद आहे. नामाने रामाची भेट होते, आत्मज्ञान होतं. आणि एकदा आत्मज्ञान झालं की जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे. काहीच करावं लागत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपेवाणी. पण या उलट नेमकं आजच्या काळामध्ये गुरुपदी आरूढ झालेले व्यक्ती आपण ह्याच्यापेक्षा कसं मोठं होत, आपला प्रभाव समाजावरती कसा वाढेल ह्याचा विचार करत राहतात. खरं तर त्यांनी विचार केला पाहिजे, आज आपले वाया गेलेले क्षण आपण भगवत भक्तीमध्ये कसे ठेवू शकू, कसं आणखी नामस्मरण करू शकू, कशी आपली उपासना आपण वाढवू शकू. हे ज्याला जमेल, हे ज्याला कळेल, त्याला ह्या सगळ्या शर्यतीमध्ये पडायची गरज नाही. आपण लहानपणापासून गणपती आणि कार्तिक स्वामींची ती शर्यत ऐकली आहे ना, ब्रह्मांडाला कोण पहिले प्रदक्षिणा घालतं? गणपतीने केवळ आपल्या आई वडिलांना परिक्रमा केली आणि तो ब्रह्मांड नायक ठरला. कार्तिकेय मात्र ब्रह्मांडाची सैर करताना विलक्षण वेगाने ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हे उदाहरण नेमकं बोलकंय. आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये परिक्रमा करावी, स्वतःशी प्रामाणिक राहावं. मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. स्वतःचे दोष काढावेत, स्वतः निरंतर नामामध्ये राहावं, आत्मस्वरूपाशी निमग्न राहावं, जगाकडे पाठ करावी. या प्रापंचिकांना सुधारवण्याचा तुम्ही मक्ता घेतलेला नाहीये. तुमचं कार्य आहे, तुम्ही स्वतःवरती काम करा, स्वतःला सुधरा. आणि एकदा का तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या रामाला शोधलं आणि त्या रामाला घट्ट मिठी मारून बसला, सज्जनो, जग तुमच्या पायी येईल. पण तुम्ही मात्र निरंतर त्या आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राहाल. असा सद्गुरू असतो, असं श्री समर्थांचं सांगणं. सज्जनो, त्या सद्गुरूची काही लक्षणं समर्थ आम्हाला सांगतायत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.